की 800 वर्ष मोगलांनी आणि 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यावर सुद्धा आणि त्यांनी जे आपल्या मंदिराची जे नासधूस केली, शहरांची नावे बदलवले, असे अनेक हिंदू संस्कृती लोप पावण्याकरता त्यांनी अनेक उपाययोजना केल्या, तरी हिंदू संस्कृती लोप पावली नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे त्या हिंदू संस्कृतीच्या चाली, परंपरा, रूढी आपण चालवल्या. पण काळ बदलला आणि हिंदू संस्कृती एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आणि काही स्वार्थीपणामुळे लोप पावण्याच्या मार्गावर जरी असेल, पण त्यामधून हिंदू संस्कृती टिकून राहावी याच्यासाठी एक लोक नवीन नवीन उपाययोजना करतात. आणि असंच एक प्रकरण माऊली धांडे येथे घडलंय. मंदा गायकवाड हे मूळचं नाव म्हणजे माहेरीकडचं, आणि त्यांची आई उमा गायकवाड ह्या वारल्या. उमा गायकवाड वारल्यानंतर त्यांना मुलगा नाही, सून नाही, नातू नाही. मग अशा वेळेस मेल्यानंतर आपण काय करायचं? प्रेताच्या समोर जे हिंदू संस्कृती टिटवं पकडतो, ते टिटवं सुद्धा मंदाताई फेरन म्हणजे गायकवाड हे माहेरचं आडनाव आणि फेरन हे लग्न झाल्यानंतरचं आडनाव. मंदाताई देवदासराव फेरन यांनी टिटवं पकडलं. पण विचार येत होता की नदीवर हिंदू संस्कृती टिकवण्याकरता पिंडदान करायचं आहे, जवायला पिंडदान करता येतंय, पण ते पावत होत नाही. म्हणून त्याच कुळातली त्याच उमाताई, स्वर्गवासी उमाताई गायकवाड यांची मुलगी मंदाताई गायकवाड उर्फ देवीदास फेरन यांनी नदीवरचा विधी सुद्धा महिला असून पार पडला. हिंदू संस्कृती जर टिकवायची असेल तर हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण आज कोणाला मामा नाही भाऊ नसल्यामुळे, कोणाला मावशी नाही आईला बहीण नसल्यामुळे, अशा अनेक समस्यांना आपल्याला समोर जावं लागत आहे. पण हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी समाजाच्या विरोधात जाऊन असे सुद्धा उपाययोजना आपल्याला करावी लागेल. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मंदाताई गायकवाड उर्फ फेरन यांनी केलेला हा दशक्रियेचा आणि टिटवं धरण्याचा कार्यक्रम. चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका.